राहुल, अरे लय मोठी खुश खबर आहे. मला नोकरी लागली शहरामध्ये आणि इथल्यापेक्षा जास्त पगार आहे. अरे वा, ही तर लई मोठी गोष्ट आहे. बस 1 महिन्यानंतर मला तिकीट भेटणार आहे. मग आपण सगळे सोबत नाही जाणार? तुम्हाला जर घेऊन गेलं तर मला काहीच नाही उरणार. तुम्हाला माहितीये का फॅमिलीचा खर्च किती असतो? तर पोराची शाळेची फी, घर खर्च, किती खर्च लागतो. बरं जाऊ द्या, हे सगळं सोडा. मला लय भूक लागली. तुम्ही काय करा, ताट वाढा, मी आता हातपाय धुवून येतो. मग पप्पा तुम्ही माझ्या बर्थडेला पण नाही राहणार मग? हा बाळा, पण मग आपल्या बाळासाठी मी तिथून मोठं गिफ्ट पाठवून देईन. अरे आई, काय पोरा? तुम्ही सगळ्यांनी जेवण केलं का? नाही पोरा. तुमच्या सगळ्या जेवण कुठे? आणि तुम्हाला माहित नाही का आपण सगळे जेवण संगच करतो म्हणून? पोरा, तुला बाहेरच्या शहरात जावं लागेल ना, तर तुला एकट्यालाच जेवावं लागेल. आता तू नसताना आम्हाला सव लावून घ्यावं लागेल जेवायची. सारखा विचार करून मन लय भरून येत आहे. याच्यामुळेच म्हणलं आजपासूनच सव लावून घ्यावा. पोरा, अजून पैसे भेटत असले तर लय चांगलं होईल. कोणते पैसे? मया साथ देईन का? जी सोबत तुला राहून आम्हाला मया भेटती. बाहेरचे पैसे किती कमीले तरी काही कामाचे नाही पोरा. पण संध्याकाळी आपली बायको, आपले लेकर, आई आणि भावासोबत हसून खेळून जेवण करशी. पोरा, झोपडीची साथ असली ना तर खरी दौलत हीच असती. आई, तू म्हणते तेच खरंय.